वाटते की आज मी एपीएमसी मध्ये खासदार झाल्यानंतर जे पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनवॉन्टेड पाऊस आलाय आणि मौसम विभागाने चेतावणी दिली होती की विदर्भामध्ये कोणकोणते जिल्ह्यामध्ये वाशिम असो, अमरावती असो, नागपूर असो, गोंदिया, भंडारा असो असे बरेचसे जिल्ह्याचे वॉर्निंग त्यांनी दिले होते आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचे जे माल आहे त्याची खरेदी आपण कशी केली पाहिजे आणि कसे आपण ठेवलं पाहिजे आणि त्यांना नुकसान नाही झालं पाहिजे त्याच्यासाठी. पण आज एक शेतकरी डोंगडे साहेब शेतकरी आहे, मी आली गौरखेडेचे गावाचे आहे आणि मी आली तर त्यांनी मला हे वापसीची चिठ्ठी दाखवली. कारण खरेदी नाही करत आहे आणि तुम्ही इथून माल तुमचा वापसी न्या, तुमची खरेदी आम्ही करू शकत नाही म्हणून त्यांना सांगितलं आणि हा चिठ्ठी दिली आणि त्यांनी साईनसाठी आणली आणि जेव्हा त्यांनी मला पाहिलं त्यांनी आणून हा चिठ्ठी माझ्या हातात दिली. आणि एवढं नुकसान शेतकऱ्यांचे मालाचं इथे पावसामध्ये असं होत आहे तर मला वाटते की ज्या पद्धतीने इथे कारोबार चालू आहे आत्ताही आमच्या मुख्यमंत्र्यांनी जागा झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांची हाल काय आहे, एपीएमसी मध्ये कशी परिस्थिती चालू आहे, शेतकऱ्यांचे माल एक वर्षापासून चोरी होतात, त्याच्यावर पोलीस डिपार्टमेंट चौकशी लावत नाही, त्याच्यात चार्जशीट दाखल करत नाही, चार्जशीट दाखल केला नाही तर 1-1 लाख रुपयाचा माल जर चोरी झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चौकशी पूर्णप्रमाणे करत नाही, चार्जशीट दाखल होत नाही, म्हणजे आपण शेतकऱ्यांसाठी एवढे मोठे मोठे शब्द लिहितात, बोलतात, त्याच्या मागे काहीच कारण दिसत नाही. मला बोलण्यात अर्थ नाही आहे. कारण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पाहते सोयाबीनचं नुकसान झालं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती गंभीर आहे. मला वाटतं फक्त अमरावतीमध्ये नाही प्रत्येक ठिकाणी हीच अशीच परिस्थिती असेल. आणि जेव्हा मी सेक्रेटरी साहेबांना विचारलं त्यांनी मला उत्तर दिलं की आमच्या इथे माल ठेवायला भरपूर शेड आहे, त्या शेडची आम्हाला नवीन गरज नाही. पण जेव्हा मी इथे आली काट्यावरनं जेव्हा ते मोजतात तिथे जसं लाईन गटरच्या लागलेला तिथे पाणी साचलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी म्हणतात. जेवढेही शेतकरी मला इथे भेटले त्यांनी मला कंप्लेंट केली आणि ज्या परिस्थिती तुम्ही पाहते अतिशय गंभीर आहे. अजूनही आमच्या उद्धव साहेबांना माझी विनंती आहे, जागे व्हा, घरातून बाहेर निघा आणि शेतकऱ्यांची परिस्थिती पहा, त्यांचे खराब झालेल्या मालाला कसे आपण चांगले भाव दिले पाहिजे, नुकसान झालेल्या मालांना आपण कसं न्याय दिला पाहिजे, भरपाई कशी दिली पाहिजे, त्याच्यासाठी आज विचार करा. खूप गरजेची बाब आहे. शेतकऱ्यांना वाचवा.